मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तवृंदांना नमस्कार. आज श्री दत्तात्रय जयंती आहे. श्री दत्तात्रय हे दैवतच भक्तमंडळींच्या कल्याणासाठी अवतरलेलं आहे या अवनीवर. आणि या दत्तात्रयांचे अवतार असलेले माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती गुरु यांचा महिमा आज सांगावा म्हणून मी या ठिकाणी हा व्हिडिओ करत आहे. या ठिकाणी हे माझे जे यूट्यूब चॅनल आहे मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु हे मी तेवढ्याकरताच चालू केलेलं आहे. माझ्या सद्गुरूंचा महिमा मंडित व्हावा हा माझा हेतू आहे. आणि मला आज त्याबद्दलचे एक निवेदन करताना आनंद होतो आहे. ही जी सद्गुरू मंडळी आहेत, विभूती आहेत, मंडळी म्हणणं आपलं चुकीचं आहे, विभूती आहेत, हे गुरुपदावर विराजमान आहेत, साक्षात्कारी पुरुष आहेत आणि यांना त्रिकाल ज्ञान असतं. भक्त त्यांच्या पुढे आला की त्यांनी मागील जन्मात काय केले, पुढील जन्मात काय करणार आहे, आत्ता काय करणार आहे, हे सगळं त्याला माहिती असतं. यालाच त्रिकालज्ञ म्हणतात. त्रिकालज्ञ म्हणतात. आणि त्रिकालज्ञाचा एक अनुभव आम्हाला आज मी आपल्या पुढे जो नमूद करणार आहे, अर्थात याच्यामध्ये मी 2 अनुभव एकत्रित आपल्याला सांगणार आहे. आणि दोन्ही अनुभव अण्णा या नावाशी निगडीत आहे. मी स्वतः प्रमोद रेंगेत बोलत असल्यामुळे माझे चुलते काका अण्णा रेंगे यांच्याबाबतचा एक अनुभव आहे. आणि दुसरं गुरुदेवांचे भक्त भिकू अण्णा यांच्याबद्दलचा अनुभव आहे. आणि हे दोन्ही अनुभव त्यांच्या मृत्यू प्रसंगाचे आहेत. दैवा वेगळा असेल नरू त्याने आश्रयावा श्रीगुरु किंवा गरुडाच्या पिल्लासी सर्प केवी ग्रासे यासारख्या ओव्या ज्या गुरुचरित्रात आपणास वाचावयास मिळतात त्या श्रेष्ठ परंपरेतील सद्गुरूंच्या चरित्रेला त्याच परंपरेला साजेशी अशी असते. याचा प्रत्यक्ष अनुभव परमपूज्य महाराज त्यांच्या सहवासात आम्हाला अनेक वेळा आलेला आहे. पण आम्हाला आलेले अनुभव लोकांना कळावे म्हणून हे मी चॅनल सुरू केलं आहे. अर्थात माझ्यासारख्या पामराने सद्गुरूंचा महिमा सांगावा म्हणजे मुंगीने हत्तीची महती सांगण्यासारखं आहे. परंतु प्रत्यक्ष जे अनुभव झालं ते सांगणे आवश्यक आहे. 1973चा काळ होता. परमपूज्य गुरुदेव यांच्या वाढदिवसानिमित्त मी व माझा चुलत भाऊ प्रकाश अण्णा रेंगे यांचा मुलगा अनगाव येथे गेलो होतो. आणि अनगाव हे भिकू अण्णा खासींचं गाव आणि सद्गुरूंच्या वाढदिवसाची परंपरा त्यांनीच सुरू केली. 20-25 वर्ष सातत्याने त्यांच्या आडवळणाच्या गावात अनगावला सद्गुरूंचा वाढदिवस आम्ही सगळे साजरा करत असतो. आणि त्यावेळेस परमपूज्य गुरुदेव हे वाढदिवस साजरा होण्याच्या आधी किंवा नंतर मुंबईला जात असतात. आणि त्यामुळे सद्गुरू मुंबईला गेलेले होते. नगरपासून लांब होते आणि नंतर अनगावला आलेले होते. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर स्वाभाविकपणे गुरुदेवांनी म्हणजे महाराजांनी अण्णांची चौकशी केली. आणि प्रकाशने अत्यंत गंभीर होऊन सांगितलं की अण्णांवर फार संकट आलं होतं, त्यांना आजार आला होता आणि तो आजार मरणयातनाशी त्यांनी त्याची तुलना केली. आणि गुरुदेवांना सांगितलं की आपल्या कृपेने त्यांना जीवदान मिळालं. आता हे सगळं निवेदन केल्यानंतर गुरुदेव सहज उद्गार काढले, अरे अजून 15 वर्ष काही काळजी करण्याचं कारण नाही, अजून 15 वर्ष काही काळजी करण्याचं कारण नाही. अर्थात त्यावेळेस त्यांनी जे काही उद्गार काढले त्याचं गांभीर्य मला आणि प्रकाशला काही कळलं होतं अशातला अजिबात भाग नाही.
आणि काय गुरुदेव आम्ही लहानच होतो तेव्हा, मी काय प्रकाश काय, आमचं काय त्यावेळेस फार वय मोठं नव्हतं काय नाही एवढं. आणि गुरुदेव बोलले, आम्ही ऐकून घेतलं. हा संवाद आम्ही विसरून गेलो. परंतु एक्झॅक्टली 1988 साली आमच्या अण्णांना देवाज्ञा झाली. मी 88 काहीतरी त्यांचं देहावसन झालं. आणि मग या गुरुदेवांचं मला स्मरण झालं. 73 आणि 88 हा कालावधी मोजला तर बरोबर 15 वर्षाचा आहे. त्या क्षणी सद्गुरू म्हटले होते, आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा म्हटलं होते 15 वर्ष अजून काही काळजी करायचं काय कारण नाही. आणि नेमकं त्याच 15 वर्षांनी त्यांना देवाज्ञा झाली. म्हणजे गुरुदेवांच्या बोलण्यात किती अचूकता होती या उत्तर. आता अचूकता म्हणणं म्हणजे हा एक विनोदच उल्लेख, कारण ते भगवान शिवशंकरच आहेत. आणि कोणास ज्ञान द्यावायचं याची विचारणा भगवान शंकर हे श्रीगुरूंना विचारून ठेवतात. आणि माझे गुरुदेव हे श्रीगुरु पदावर विराजमान झालेले आहेत. अर्थात ही गुरुपरंपरा भगवान शिवशंकरांपासून सुरू झालेली आहे. या गुरुपरंपरेत भगवान शिवशंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव असे तिन्ही एकत्र आलेले आहेत. आणि त्यामुळे हे त्यांना माहीतच असणार. आणि त्यांनी आम्हाला त्यावेळेस दिलं. म्हणजे कालाचं ज्ञान देखील त्यांच्या आधारावर होतं. कालाचं ज्ञान आधारावर होतं. काल म्हणजे मृत्यू. अर्थात त्यांच्या बोलण्याचा अर्थ आपल्याला नंतर कळतो एवढंच, कारण आम्ही सामान्य लोक. माझे चुलते अण्णा रेंगे यांच्या मृत्यूचं त्यांनी अचूक भाकीत त्यावेळेस केलं होतं, पण ते आम्हाला कळलेलं नव्हतं. आणि सामान्य लोकांना ते न कळणं त्यातच त्यांचं हित असतं बरं. हे जर आपल्याला कळायला लागलं तर आपण त्याचीच काळजी करू. त्यामुळे आमचं जे सामान्यत्व आहे ते देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. गुरुदेवांकडे अलौकिकत्व आहे आणि आमच्याकडे सामान्यत्व आहे, म्हणूनच आम्ही या ठिकाणी जगू शकतो. नाही तर 88 साली घटना घडणारे म्हटल्यावर तेव्हापासूनच आमच्या मनाला ते वेध लागले असते, असा तो भाग आहे. दुसरी एक आठवण या सत्रातली आहे, ते म्हणजे भिकवणांच्या बाबतीतली. भिकवणा खासनेस हे मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की आमच्या गुरुदेवांचे अनन्य भक्त आणि जुन्या सगळ्या भक्तांना माहिती आहे. गुरुदेव जेव्हा गाणगापूरला त्रिपुरी पौर्णिमेच्या वेळेस यात्रेला जात असत, तेव्हा अण्णांनी एक व्रत घेतलं होतं की त्यांच्या गाणगापूरच्या मुक्कामातली सगळी व्यवस्था भिकवांना करायची. म्हणजे गुरुदेव तिथे पोचायच्या आधी 1-2 दिवस तिथे ते जायचे. ते आणि त्यांच्या मिठास बोलण्याने अनेक त्यांनी जे भक्त निर्माण केलेले होते, कार्यकर्ते निर्माण केले होते, त्यापैकी काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असायचे. आणि त्या ठिकाणी ते गुरुदेव जिथं राहणार आहेत त्या रूमची स्वच्छता, आजूबाजूचा परिसर, त्यानंतर गुरुदेवांच्या भोजनाची जिथे व्यवस्था करायची आहे तिथलची स्वच्छता, आणि त्या ठिकाणी गुरुदेव जे काय 8-10 दिवस ते असायचे त्या काळात सद्गुरूंचं दुपारचं, सद्गुरू एक भक्तच होते त्यामुळे दुपारीच त्यांना फक्त ते भोजन घ्यायचे. आणि ती सगळी व्यवस्था भिकवणा आणि त्यांचा टीम करायची. या टीममध्ये अनेक महिला गुरुभक्ता होत्या. आमच्या गुरुभक्तांच्याच ज्या सौभाग्यवती असायच्या त्या सगळ्या असायच्या. आणि स्वयंपाकाची जबाबदारी भिकवणांच्या सौभाग्यवती आणि इतर काही महिला भक्त हे घ्यायचे. आणि हे जवळजवळ 10-12 वर्ष, 12-13 वर्ष, 15 वर्ष, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, हे चालू होतं. पण 1900 मला वाटतं 82 पर्यंत ही चालू होती सेवा. 82 साली किंवा 83 साली गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की आता अण्णा तुमचं वयोमान झालेलं आहे, आता तुम्ही ही सेवा इथं थांबवा. अण्णा म्हणले असं कसं काय, आपण तिथे येणार, आपल्या भोजनाची वगैरे व्यवस्था नको करणार. म्हणजे माझ्या भोजनाची व्यवस्था माझा जो प्रभाकर हा आहे
तो ती बघेल, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि बाकीचे जे भक्त येतील ते त्यांची व्यवस्था करून घेतील. तुमचं आता वय झालं आहे तर तुम्ही ही सेवा करू नका, म्हणजे थांबवा, बाकी काही नाही. अर्थात ही मला वाटतं 83 साली ते बंद झालं. तरी पण भिकवणना गाणगापूरला येतच होते. 83 गेला, 84 साली गुरुदेव भिकवणना त्या यात्रेसाठी आलेले होते. आणि 84 साली मी 2 दिवसासाठी गाणगापूर यात्रेत गेलो होतो. तर स्वाभाविकपणे आमचं सगळ्यांचं असं असायचं की आम्ही गाणगापूरला गेलो की गुरुदेव गाणगापूरला केशरलेपन अत्तरलेपन करत हे मी आपल्याला आधीच सांगितलं. आम्ही जे काही सेवा करायची ती गुरुदेवांच्या पुढे ठेवायचो. आणि एकदा गुरुदेव ताब्यात दिलं की गुरुदेव कसा त्याचा उपयोग करतील ते करतील, आमची जबाबदारी तिथे संपायची. त्यामुळे त्या 2 दिवसात आलो होतो. आम्ही सगळी सेवा अर्पण केली. त्या बाकीच्या सगळ्या मुक्कामातली सगळी कामं आम्ही करतच होतो मी. आणि मोठे 2 दिवस झाले आणि मी 3ऱ्या दिवशी पुण्याला निघणार होतो. संध्याकाळचा सुमार होता. मला वाटतं त्यावेळेस आम्ही काहीतरी एक 7-8-10 भक्त मंडळी भाज्या निवडत बसतो. आणि एवढे 5-50 लोकांचं जेवण रोज करायचं मग तो व्याप होता. आणि मग भाज्या निवडण्याचा आमचा कार्यक्रम चालू होता. आणि भिकवणनाही तिथे बसले होते. आणि भिकवणने म्हणले, का रे प्रमोद, तू उद्या पुण्याला जाणार आहेस का? मी म्हटलं हो, उद्या मी पुण्याला जाणार. मग मलाही घेऊन चाललं तुझ्याबरोबर. आता भिकवणांनी मला विचारले आणि मला घेऊन चल, तर मला थोडं विनोद वाटलं. भिकवण विनोदी होती. मला म्हटलं माझी गंमत करताय. तर मी त्यांना म्हटलं आपण महाराजांना विचारावं. महाराजांना विचारावं. तर ते माझ्यासमोर तिथनं उठले आणि महाराज वरच्या खोलीत होते. त्या चिदानंद धर्मशातली गोष्ट आहे. त्या चिदानंद धर्मशाच्या वरच्या खोलीत ते गेले आणि 5 मिनिटात परत आले. आणि मला म्हणले मी परवानगी घेतली बरं का प्रमोद, मी उद्या येतो तुझ्याबरोबर. मला या सगळ्या प्रकारचं आश्चर्य वाटतं की जे गृहस्थ गुरुदेवांचा मुक्काम सुरू होण्याच्या आधी तिथं पोचत आणि मुक्काम संपल्यावर दुसऱ्या दिवशी सगळे आवरावरी करून निघत, ते आज माझ्याबरोबर कसे काय निघाले. आता त्यांनी परवानगी घेतली म्हटल्यावर मला काही बोलायचं काही कारण नव्हतं. आणि त्या ठिकाणी जी काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये भिकवण म्हणजे मला तुझ्याबरोबर यायचं आहे, मी परवानगी घेतली आणि तू चल. आता या ठिकाणी एक विनोद असा आला, काही शब्द कसे असतात की कोणतरी म्हणलं, प्रबोध अण्णांना नीट पोचव रे घरी. मी हो म्हटलं. त्या शब्दाचा तुम्हाला पुढे अर्थ कळेल. आणि हे सगळं हे झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गुरुदेवांचं दर्शन घेतलं आणि गुरुदेवांना सांगितलं मी आता निघतोय पुण्याला. ते म्हटलं अरे भिकवणना तुझ्याबरोबर येतात ना? हो म्हटलं. पण भिकवणांना घरी अनगावला नीट पाठवून दे त्याला. मी हो म्हटलं. आणि मग आम्ही निघालो. काहीतरी 9-10 वाजता ती गाडी होती. माझ्याबरोबर माझा चुलत भाऊ, माझा वसंता म्हणून होता. आणि आमचे मित्र, परममित्र राजा भागवत हे माझ्याबरोबर होते. अत्यंत प्रवास हसत खेळत सुरू होता. गाडीत एक फिरता ज्योतिषी आला. त्याने अण्णांना भविष्य सांगितलं की अण्णा म्हणजे तुम्हाला समाधी योग येणार आहे. समाधी घेणार तुम्ही, समाधी योग येणार आहे. समाधी घेणार नाही, समाधी योग येणार आहे. आता हे अष्टांग साधनेमध्ये समाधी हा एक भाग अत्युच्च आहे. अर्थात ते ऐकून आम्ही सगळे हसलो, कारण आम्ही साक्षात श्रीगुरूंचे भक्त होतो. त्यामुळे अशा ज्योतिषांवर काही आमचा विश्वास नसायचा. ठीक आहे, त्यांनी सांगितलं बिचाराने. आणि असं करता करता प्रवास संपला. आता भिकवण माझ्याबरोबर होते. मला काय त्यांचं फार करायचं, ते काय बाहेर खात नव्हते, काय नव्हतं. त्यांना फक्त लागलं तर पाणी आणून द्यायचं कुठे स्टेशनवर उतरून, एवढंच होतं. त्यावेळेस काही या बाटल्या वगैरे काही मिळायच्या नाहीत.
गाडी थांबली की नाल्यावरून कुठेतरी पाणी आणायचं आणि ते पाणी प्यायचं. त्यावेळी आमच्या प्रतिकारशक्ती चांगली होती. जसं कुठलंही आम्ही पाणी त्यावेळेस पिऊ शकत होतो. एवढंच करावं लागायचं. आणि मग असं हसत खेळत सगळा प्रवास संपला आणि 4 वाजता आम्ही पुण्यामध्ये उतरलो. आता उतरल्यानंतर मला गुरुदेवांनी सांगितलं होतं त्यांना अनगावच्या बसमध्ये बसवून दे. त्याप्रमाणे मी म्हटलं, अण्णा आता आपण चला स्वारगेटला जाऊ आणि तुम्हाला मी बसवून देतो. आता तिथं अण्णांनी कार्यक्रम बदलला आणि अण्णा म्हणले, अरे नाही मी आज अनगावला जात नाही. का नाही म्हणले, मला असं वाटतं मी येरोड्याला आमच्या बाळचे सासरे म्हणजे त्यांची बाई राहतात, म्हणजे बाळ खासचे सासरे, त्यांच्याकडे जातो, तू काही काळजी करू नको. आता ते तसं म्हटल्यानंतर मी त्यांना येरोड्याच्या बसमध्ये बसून दिलं आणि मी निगडीच्या दिशेने निघालो. मी निगडीवर राहत होतो, निगडी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाळ खासकडनं मला वाटतं ते आळंदीला पण गेले होते बरं का. नंतर येरोड्यावरून आळंदीला पण गेले. आळंदीला जे आमचे गुरुदेवाचे भक्त आहेत त्यांना ते भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी खास दीक्षित म्हणून आमच्या गुरुदेवांचे एक भक्त होते आणि त्या दीक्षितांच्या घरी ते गेले. आता दीक्षितांच्या घरी गेल्यानंतर दुपारचं मला वाटतं जेवणही त्यांनी तिथे केलं आणि जेवण केल्यानंतर त्यांनी दुपारची वामकुशी तिथे घेतली आणि वामकुशी करता ते आडवे पडले. ते उठलेच नाही. तिथंच त्यांना देवाज्ञा झाली. आणि ही 84ची गोष्ट आहे. मी त्यांना त्या ठिकाणी बसवून दिलं. अनगावजी ते येरोड्याला गेले. येरोड्याला दुसऱ्या दिवशी अप्पावळून चौकाच्या आसपास कुठतरी मोठं दीक्षितांचं घर आहे, तिथं ते गेले आणि तिथं दुपारच्या वेळेत झोपल्यानंतर त्यांचं झोपेतच निधन झालं. आता हा जो क्रम बघितला ते मला हे काहीच कळलेलं नव्हतं. 84 साल त्यावेळेस फोन वगैरे एवढं काही नव्हतं, मोबाईल वगैरे काही नव्हते. मी निगडीला भिकवणला इकडे गेलेले, मला काहीच कळलेलं नाही. त्यानंतर एक 2-4 दिवसांनी आमच्या सौभाग्यवतींना मला श्रीरामपूरला सोडायचं आणि मला अकोल्याला जायचं. मी म्हटलं मी अकोल्याला चाललो आहे, तुला श्रीरामपूरला सोडून त्याची बहीण राहत होती, मग तू राहत ते 2 दिवस, मग येताना घेऊन येतो तुला. अशा पद्धतीने ते ठरलं आणि मी त्या ठिकाणी गेलो नगरला. आम्ही नगरला दर्शन घेतलं आणि मग श्रीरामपूरला जायचं. तर नगरला गेल्यानंतर सद्गुरू कुठेतरी निघालेले होते. माझं दर्शन झालं, मी नमस्कार केला आणि मग स्वाभाविकपणे विचारलं, म्हटलं अचानक आपण कुठे निघाला? ते म्हणले तुला माहीत नाही का? म्हटलं काय? ते म्हणले भिकवणला गेले. मी ताडकन त्यावेळी बसलो होतो तिथं उडालो. मलाही काहीच माहीत नव्हतं आणि म्हणून भिकवणांच्या घरी सांत्वना करता गुरुदेव निघाले होते. आणि बघा ही सगळी घटनाक्रम कसा आहे की जे भक्त 12-15 वर्षाची सेवा करत होते ती त्यांनी 83 पासून थांबवली. का? तर पुढे 84 साली यांचा मृत्यूयोग आहे हे माऊलीला माहीत होतं, म्हणून त्यांनी ते ही सगळं नियोजन बघत होते. साधारणपणे एक आपला संकेत असा आहे की कुठल्याही जीवाचा अंतकाळ हा त्याच्या घरात झाला तर चांगला असतो. ज्याचं तिथे वास्तव्य असतं तिथे हो. आणि त्या दृष्टीने गुरुदेवांनी हे नियोजन केलं होतं की त्या मृत्यूच्या क्षणी भिकवणा त्यांच्या घरी असतील. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. जरी आपण काही केलं तरी भिकवणांनी स्वतःच त्या कार्यक्रमात बदल केल्यामुळे त्यांना या ठिकाणी अन्यत्र मृत्यू आला. कदाचित हे थांबवलं नसतं तर हे जर 82-83 साली त्यांनी थांबवलं नसतं तर 84 सालचा मृत्यू कदाचित त्या गाणगापूर यात्रेतच त्यांचा झाला असता
आणि कदाचित या गोष्टी गुरुदांना टाळायच्या असाव्यात असं मला वाटतं. आपल्या भक्तांचे कैवारी असलेले माझे सद्गुरू हे सगळं नियोजन पद्धतीने करत होते हे तुम्हाला याच्यावरून दिसेल. आपल्या भक्ताचा मृत्यू कधी होणार हे त्यांना आधीच माहीत असतं. बऱ्याच लोकांचा त्यांनी मृत्यूयोग टाळला आहे, हा भाग वेगळा आहे. पण प्रत्येकाचा मृत्यूयोग टाळणार हे काही शक्य नसतं. कारण नियतीच्या कामात असे सत्पुरुष कधीही हस्तक्षेप करत नाही. जो जन्माला आला त्याला मृत्यू होणारच आहे. कधी होईल तो भाग वेगळा आहे, पण त्याचा मृत्यू येणार आहे. त्यामुळे आपण कोणीही या ठिकाणी अजीवन आलेलं नाही आहे. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. पण सद्गुरू अशा पद्धतीने काहीतरी नियोजन करत होते आणि यालाच मी त्रिकालज्ञ म्हणतो. त्रिकालज्ञ म्हणतो आणि त्रिकालज्ञ आहेत असं म्हणतो. कारण आजही ते आमच्याबरोबरच आहेत. अद्याप आम्हाला अनुभव आहेत. 99 साली त्यांनी देह सोडला असला तरी आजही सर्व भक्त मंडळी आज 25 वर्ष जवळ झालेले आम्हाला अनुभव घेत आहेत. तर सर्व भक्तवंद्यांना मी हा गुरुदेवांच्या 2 भक्त, दोन्ही अण्णा आहेत, अण्णा रिंगे आणि अण्णा कासनीस यांची मी अनुभव मला जो माझ्याकडे संकलित झाला आहे किंवा माझ्यासमोर ज्या घटना घडल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. हा माझा लेख त्रिकालज्ञ गुरुदेव हा मोठं सप्टेंबर 2002 च्या आसपास जो श्री गुरुसेवा मासिक प्रसिद्ध झालं. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात 2002 साली जे त्रैमासिक प्रसिद्ध झालं त्याच्यात देखील मी तो लिहिलेला होता. तो आज सगळ्यांना आपल्याला सांगितला आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने या माझ्या त्रिकालज्ञ गुरुमाऊलीचा अनुभव आपल्याला सांगितला. श्री गुरुदेव.